महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शपथ घेतली। त्याचबरोबर 10 जणांचं नवं मंत्रिमंडळ सुद्धा नुकतंच आपण पाहिलं। 10 जणांनी हा शपथविधी सोहळा जो आहे तो 10 जणांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला। पण या शपथविधी सोहळ्यातला सगळ्यात गोड असा क्षण आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांचा पहिलाच दिवस हा इतका बिझी होता की त्यांना त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीला नीट भेटता सुद्धा आलं नाही। बाबांच्या शपथविधी सोहळ्याला 5 वर्षाची दिविजा दृश्यांमध्ये पाहतोय आपण, ही उपस्थित होती। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य जनतेला भेटण्यासाठी ते खाली उतरले। त्यावेळी त्यांच्या मुलीला त्यांना भेटता आलं, पण अगदी काही सेकंदांसाठी। आपण पाहतोय दृश्यांमधनं दिविजांनी आपल्या बाबांना ऑल द बेस्ट केलं असणार नक्कीच, आणि बाबांनी सुद्धा नव्या मुख्यमंत्र्यांनी दिविजाचा पापा घेतला। ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काही सेकंदांसाठी देवेंद्र फडणवीस आपल्या मुलीला म्हणजे दिविजाला भेटले। शपथविधी सोहळा झाल्यानंतरची ही दृश्य। देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी खाली उतरले। त्यावेळी दिविजा त्यांची मुलगी 5 वर्षाची ही चिमुरडी आपल्या बाबाला ऑल द बेस्ट करतानाची ही दृश्य। ही दृश्य आपण पाहताय फक्त झी 24 तासवर। 5 वर्षाच्या या पहिल्याच दिवसापासून बाबा किती बिझी झाले आहेत हे सुद्धा दिविजा ओळखून आहे। दिविजाचा इंटरव्ह्यू सुद्धा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपण सगळ्यांनी ऐकला होता, आणि त्यावेळी बाबा खूप बिझी असतो त्यामुळे माझी काही तक्रार नाही, बाबा बाबाचं काम करतो, अशी प्रतिक्रिया दिविजानं दिल्याचं आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे। देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय दिविजाचा पापा घेतला त्यांनी। तिला उचलून घ्यायचं होतं पण गर्दीमध्ये हे शक्य नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं। अगदी काही सेकंदांसाठी ते दिविजाला भेटले आणि त्यानंतर पुढे निघाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।